नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे सारंग आता गुरुकुलमध्ये ओवीला घेऊन आलेला असतो. अबीर ओवीला बघतो, इतका आनंद होतो. येऊन पटकन तिला भेटतो. कशी आहेस तू, बरी आहेस ना, काही त्रास होत नाही ना, डोकं वगैरे दुखत नाही ना. इतक्या चौकशा चालवल्या असते अबीरने. सारंग इतकं कौतुकाने अबीरकडे बघतो. म्हणतो 2 दिवस क्लासला आली नाही ना, इतकी आठवण येत होती, इतकी आठवण येत होती ना तुझी, काय सांगू ओवी. म्हणते अरे अबीर थांब थांब थांब, श्वासामध्ये किती प्रश्न विचारतोय, जरा थांब की अबीर. एकदम मस्त आहे आणि मला पण तुझी आठवण येत होती. काय सांगू गो ओवी, तुला बघितलं ना, इतका म्हणजे इतका आनंद झालाय ना, तुला मी सांगू शकत नाहीये. सारंग तर आता अजूनच कौतुकाने बघायला लागलेलं असतो अबीरकडे. तर रोज मज्जा करायची. ओवी म्हणते हो हो आहे ना अबीर, मी इकडे आली आहे ना, तुला बघितलं, तुला भेटले, मलाही खूप छान वाटतंय बघ. म्हणतो मी पण धमाल करायची की तुम्ही दोघंच करणारे धमाल. सुपर हिरो, सॉरी 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 की सो मच सुपर हिरो. तिचा क्लास पुन्हा सुरू केला ना, खरंच थँक्यू. इतका आनंद झालाय ना ओवी, परत क्लासला यायला लागलीये. सुपर हिरो, काय सांगू, खूप आनंद झालाय. अगदी हात जोडतो. वा 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 अबीर, धन्यवाद धन्यवाद. सगळ्यात महत्वाचं कसं आहे ना सुपर हिरो, ट्रिप विसरायची नाही या, ट्रिप अगदी लक्षातच ठेवायची. म्हणतो अजून म्हटलं मी याने कसं ट्रिपचा विषय काढला नाही, लक्षात आहे की नाही विचारला नाही. तोच विचार येत होता रे अबीर, बरं झालं आठवण करून दिली मला. तू मी ओवी आपण तिघे जण जाऊया. ठरलंय ना, आपण तिघे जण जायचंच यार. म्हणते बाबा आपण तिघच का, अबीरची आई सुद्धा येऊ दे की आपल्यासोबत, आपण चौघे जाऊ आणि मस्त धमाल करू. म्हणतो सुपर हिरो, ओवी अगदी बरोबर बोलतीया, खरंच आईला पण घेऊन जाऊया, 4 जण मस्त धमाल करूया. सारंगने प्रॉमिस केलेलं असतं आणि सारंगला घाई असती म्हणून सारंग आता निघून गेलेलं असतो. इकडे आता मोनिका आणि त्या गुंडाला बोलवलेलं असतो. राजकुमारचा जो स्पेशल फेवरेट ठरलेला गुंडा आहे त्याला बोलवून घेतलेलं असतो. मॅडम मला एवढ्या घाईघाईने बोलवलं काय हो. का म्हणते कामच तसं आहे, जुना एक हिशोब आहे ना त्याच्याविषयी विचारायचं. जुना हिशोब आहे ना त्याविषयी विचारायचं. तो गुंड जरा घाबरलेला असतो. आणि का म्हणते एका प्रश्नाचं अगदी खरं खरं उत्तर हवंय मला आणि द्यायचंच आहे बरं. म्हणते ज्या मुलीला मारायची सुपारी घेतली त्या मुलीला मारलंय का, खंड्या खरं खरं उत्तर द्या. मॅडम विषय का, खंड्याच्या कामाची सुपारी घेतो, खंड्या काम पूर्ण करतो म्हणजे करतोच. त्या दिवशी त्या पोरीला मी संपवलं, तो उगाच काही मॅडम माझ्यावर आरोप लावू नका. गॅरंटेड सांगतो, त्या दिवशी त्या पोरीला स्वतः संपवलं, तिच्या असलेल्या बाळाला सुद्धा संपवलं. विश्वास नसेल बसत तर सांगा की सावलीला मारण्याचा पुरावा पण देऊ शकतो. खंड्या पुरावा तू मला देणार नाही, मी तुला पुरावा देते. काय म्हणणारे मला समजलं नाही हो तुम्ही. मी का म्हणते सावलीला खरंच संपवलं, खरं सांगतोयस की खोटं बोलतोय. खंड्या अगदी रडकुंडीला आलेला असतो. मॅडम उगाच काही आरोप लावू नका, मी संपवलं स्वतः सांगतोय तुम्हाला, तुम्ही काही कसं बोलायला लागल्या हो. नाहीये मॅडम, ती खंड्या किंचाळलेला असतो. मोनिका म्हणते बापरे एवढं कसलं हायपर होतोय खंड्या, आवाज कमी कर की. तू म्हणतोय ना सावलीला मारलं, आता उत्तर दे मला, ही कोण आहे. आता सावलीचा फोटो दाखवलेला असतो आणि खंड्या इतका घाबरतो की ही पोरगी मेली म्हणून मी आतापर्यंत सांगितलं आणि तिचा फोटो हिच्याकडे कुठून आला. तसं सावली म्हणायला लागलेला असतो. मोनिका म्हणते हो ही सावली आहे सावली. मग तू कोणाला मारलं रे खंड्या, मोठे कर आणि नीट बघ खंड्या हिच्याकडे. शर्टातला फोटो आहे मॅडम हा. मग इतक्या वेळ विचारतीये तुला मी, खरं खरं उत्तर दे, सावलीला तू मारलं का. हो म्हणतोय, आत्तापर्यंत हो म्हणत होता. मग मागच्या आठवड्यातला फोटो माझ्याकडे कसा आला. खंड्या आता खरं सांगा काय झालंय ते एक्झॅक्टली सांगच. मेली की जिवंत आहे, पटकन बोला खंड्या. आता खंड्या हातपाय जोडायला लागलेला असतो, हातपाय पडतो. मॅडम मॅडम खरं सांगतो ती जिवंत आहे, ती काही मेलेली नाहीये, आत्ता मी कबूल करतोय. लगेच पाया पडलेला असतो. आमची चूक झाली, मी पाया पडतो. तुम्ही म्हणाल ते करायला तयार आहे मॅडम, पण प्लीज प्लीज ती मेली आहे, मी तुम्हाला आत्ताच पहिल्यांदा सांगायला लागलो. मेली नव्हतीच, तिचं फक्त मी बाळ घेऊन पळालो होतो आणि सावली माझ्या हातातून निसटली होती. लांब व्हायचा. मोनिका जोरात किंचाळलेली असते. लांब व्हायचं खंड्या, लगेच माघारी व्हायचं. कुमारला हे सत्य कळालं तर खंड्या तुझी काय हालत होईल कळतंय तुला. कुमार सनकी आहे, तुला माहिती आहे तो काहीही करू शकतोय. ते आता घाबरलेला असतो कारण राजकुमारला आतापर्यंत खोटी उत्तरं दिलेली असतात, कागद वगैरे सगळे खोटेच दाखवलेले असतात. तिला खोटं खोटं वर पाठवलं, तिच्या बाळालाही वर पाठवलं. आतापर्यंत राजकुमारला सगळं खोटेच सांगितलं, बरोबर ना. सावली मेली नाही हे तुला आणि मला आपल्याला दोघांनाच माहिती. कुमार खोटं खोटं वर नसतं पाठवता, अगदी खरंच पाठवणार तुम्हाला ढगात. राजकुमारला का नको सांगू. खंड्या म्हणतो प्लीज मॅडम मी तुमच्या पाया पडतो, सरांना काहीच सांगू नका. का सांगू नको, काही कारण कळेल का, काही फायदाच नाही ना लपवलपी करण्यात. त्यामुळे राजकुमारला कळूच दे की सावली जिवंत आहे म्हणून. ना मॅडम तुमचा फायदा करून देतो, आजपासून मी तुमचा माणूस. तुम्ही जे काम देणार ते मी काम करणार, कोणाचं काही करणार नाही, फक्त आणि फक्त तुमचं काम करणार. ते करेल, तुमच्यासाठी काम करेल, फक्त माझा जीव वाचवा, कारण राजकुमार सर काय मला सोडत नसते. आजपासून तुझी एकच मालकीण असणार, ती म्हणजे मोनिका. आणि खंड्या हे लक्षात ठेवायचा, मोनिका मालकीन, शेवटची मालकीन, बाकी तुला कुणीच मालक नसणार आहे. बिना पैशाचा खंड्या आता बरोबर आपल्या बाजूने केलेलं असतो मोनिकाने. काम असेल तर सांगेल, आता निघायचं. इतका घाबरलेला असतो. आता तो निघून जातो. गेल्यावर मोनिका म्हणते बावळट कुठलचा. आता घरी तिलोत्तमा अंगणामध्ये उभी असते. आता चाललेला असतो राजकुमार, चल चल आई आपण निघूया, खूप उशीर झालाय, चल बरं आता. मोनिका मोनिका असा आवाज देतो पण मोनिका काही आवाज देत नसते. काय ओरडतोय मोनिका, मोनिका बाहेर गेलीये, महत्वाचं पर्सनल काम आहे असं म्हणाली आणि बाहेर पडली. तेव्हा म्हणते राजकुमार तुला काही बोलली नाही ती, पर्सनल काम आहे महत्वाचं, तुला काही नाही सांगितलं का मोनिकाने. महत्वाचं पर्सनल काम झालं की डायरेक्ट ते ऑफिसला येईन, चल आपण जाऊया. कुमार म्हणतो आजकाल हिची पर्सनल कामं खूप वाढत चालली, हिच्या पर्सनल कामांकडेच लक्ष द्यायला लागणार. तिलोत्तमा म्हणते राजकुमार काही बोललास का. नाही गाई,
कोणत्या धुंदीत असते ना कळत नाही ना, त्याचाच विचार करत होतो. त्याच्या शाळेतनं फोन आला होता की ती पोहोचलीच नाही, अजून शाळेत गेलेलीच नाहीये. जायला तर लागणार ना एकदा व्हिजिटला. राजकुमार आणि तिलोत्तमाची मीटिंग चाललेली, म्हणजे चर्चा चाललेली असते. तेवढ्यात काय अगदी आनंदाने खूप खुश असते ही अमृता. आई प्रसाद घ्या की. राजकुमारला प्रसाद देते, तिलोत्तमाला प्रसाद देते. आई आता सगळं छान आणि आनंदाचं होणार आहे, सगळं पूर्वीप्रमाणे सगळं चांगलंच होणार आहे. आता दोघांच्याही हातात प्रसाद दिलेला असतो अमृताने. गोड करा आधी, देवाकडे खूप मोठा नवस बोलून आली आहे मी. माऊलीच्या कृपेने आपल्या घरावर आलेली सगळी संकट दूर होणार आहे आई. अमृता सगळी संकट म्हणजे कोणत्या संकटाविषयी बोलतीये? कोण म्हणतो कालपर्यंत ओवीला ताप आहे म्हणून रडत बसली आणि आज खुश होऊन पेढे वाटतीये. काय भानगडे आई? अमृताला कसला एवढा आनंद झालाय? कुमार ती खुश आहे, चांगलीच गोष्ट आहे ना रे. ती खुश आहे तर मलाही बरं वाटतंय बाबा. चल की गाडी काढायला सांगतोय मी. चल. तुमच्या बाहेर आता वीर फेऱ्या मारत असतो, एकटाच असतो, निवांत फेऱ्या मारत असतो, इकडे तिकडे तिकडे इकडे झालेलं असतो. अबीर वाटच बघत असतो. सगळं मुलं मुली बाहेर आलेले असतात. अबीरला इतकं छान वाटतं ओवी बाहेर आलीये, तिच्याशी खेळायला मिळणार, गप्पा मारायला मिळणार. ठीक आहे, मधली सुट्टी जी आणि तुझे बाबा तुमच्या घरी भेटले होते ना, काय बोलणं झालं काही सांगता येईल का? का ग त्यांच्यातलं बोलणं? नाही रे अबीर, काहीच ऐकलं तर दोघांचं बोलणं मला ऐकायचं होतं पण काहीच ऐकायला मिळालं. आईने मला रूम मध्ये जाऊन आराम करायला लावला, मग त्यांचं काय बोलणं मला काहीच ऐकायला आलं नाही. खूप विचार करायचा प्रयत्न केला दोघांमध्ये काय बोलणं झालं असेल, काय चाललं असेल. खूप हुशारा, एकही गोष्ट कळू दिली नाही. माझ्यापेक्षा पण खूप हुशार आहे ती, मला काहीही कळू दिलं नाही. ती मोठं भांडण वाद काहीतरी झालंय हे मात्र खरंय बरं. मलाही तसंच वाटतंय, पण काय झालं एक्झॅक्टली कळत नाहीये ना. भांडण आहे त्यामुळे एकमेकांचं तोंड बघायला तयार नाहीये ते, आणि म्हणूनच अजून सुद्धा त्यांच्यामध्ये वादविवादच चालले. दोघांमध्ये नक्की काय सिक्रेट असतं ना हे शोधून काढायला लागणार म्हणजे लागणार. हे करून दोघांना पुन्हा एकमेकांच्या समोर उभं करायचं म्हणजे करायचं. फिर थोड्या वेळासाठी समोरासमोर आणून काय फायदा आहे तू सांग बरं. 2-3 दिवस चांगले एकत्र राहिले तर त्यांच्यातले गैरसमज भांडणं दूर होणार, मतभेद सगळे दूर होणार, आणि मग कुठे त्यांच्यात मैत्री होणार आणि कुठे जाऊन ते बोलायला लागणार. पहिल्यासारखे छान ते वागतील. म्हणजे मला काय म्हणायचं तुला कळतंय का? अबीर आणि ओवी आता विचार करत असतात आई आणि बाबा 2-3 दिवस एकत्र येण्यासाठी काय आयडिया लढायला लागणार. मी जशी तापाने आजारी पडली होती ना, तू सुद्धा खूप मोठा ड्रामा करायचा पडायचा आणि माझा बाबा तुझ्याकडे आलाच पाहिजे असा अट्टहास पकडायचा. ओवी छोटे छोटे काही पण प्लॅनिंग करते. जशी माझी आई तुला भेटली आणि लगेच निघून गेली, मग तुझा बाबा पण मला भेटेल आणि लगेच निघून जाणार. मग त्यांच्यात मैत्री कशी होणार ग? जास्त वेळ ते मैत्री त्यांची टिकली पाहिजे, जास्त वेळ एकत्र राहिले पाहिजे. तू कुठेतरी दूर लपून बस, मग तुझ्या आईला आणि माझ्या बाबांना सांगतो की ओवी कुठेतरी गेलीये, सापडतच नाहीये. मग दोघे मिळून तुला शोधतील बघ, मग ते एकत्र येईल. कसे शोधतील? माझा बाबा गाडी घेऊन दुसरीकडे शोधणार, तुझी आई पायी पायी कुठेतरी जाणार, मग एकत्र कशी येणार? काहीतरी दुसरी आयडिया लढवायला लागणार. ते एकत्र येण्यासाठी काहीतरी करायला लागणार म्हणजे लागणारच. ओवी आयडिया. तेवढ्यात सावली आलेली असते. माझ्याकडे आयडिया आहे बरं ओवी, एक आयडिया तुला सांगतो. वन आयडिया आहे, तू बघतच राहतो. ओवी म्हणते काय खुसूर पुसूर चालू आहे रे, कळेल का मला? आता चूप झालेले असतात. म्हणते ओवी बाळा सुट्टी संपली, आता चला आतमध्ये. क्लास संपला की परत बोलत बसा, आता चला आतमध्ये, क्लास सुरू होतो आणि लगेच यायचंय. ओवी बाळा. ओवीच्या कानामध्ये काहीतरी सांगितलेलं असतं अबीरने, काहीतरी त्यांचं ठरतं आणि आता ओवी पळत सुटलेली असते. क्लासला जायचं असतं कारण क्लासचा वेळ झालेला. अशी वाटली माझी आयडिया. ओवीला आता आयडिया आवडलेली असते. अबीर जे म्हणतोय ते तिला आता पटलेलं असतं. भारी, एक नंबर. सावली म्हणते मला नाही सांगणार आहे काय भारी वाटलं, काय एक नंबर वाटलं, काहीतरी सांगा ना या. आमचं सिक्रेट आहे ना, आणि सिक्रेट असं कोणाला सांगायचं असतं का? तूच सांग बरं कसं सांगायचं हे सिक्रेट. या दोघींकडे बघत असते आणि खूप खुश असते. पण एकत्र खेळताना हसताना बघितलं की माझ्या दुरावलेल्या मुलीची आठवण येते आणि कायम मला आठवण येते तिची. सुद्धा एक खास अशी मैत्रीण मिळाली असते. सावलीला खूप वाईट वाटतं की माझी मुलगी मी गमावली. आता जगन्नाथजी काहीतरी शो तपासत असतात आणि व्यंकटेश बाजूला उभा असतो. जगन्नाथजी नाही अशी मान डोलवतात आणि आश्चर्यचकित होऊन व्यंकटेशकडे बघतात. व्यंकटेश खूप घाबरलेला असतो. काही गडबड झाली काय हो? फार बारकाईने तपासताय, काही गडबड असेल तर सांगा बरं. जगन्नाथजी ती वही बंद करतात आणि आता व्यंकटेशशी बोलायला सुरुवात करतात. अशी ती डायरी असं ती आपटून दिलेली असते खाली आणि फार राग आलाय, फार चिडले असं जगन्नाथजी आता दाखवत असतात. तुमच्यावर खूप आशेने गुरुकुलची जबाबदारी सोपवली होती. परफेक्ट काम करताल, अजिबात मला टेन्शन राहणार नाही हीच अपेक्षा होती. एकदम पार पडायला म्हणून हे रजिस्टर फाईल सगळं काही मागवून घेतलं मी. करत होतो एक तरी चूक सापडती का, कुठे काही गोंधळ घालून ठेवलाय का, काहीतरी फ्रॉड करून ठेवलाय का. व्यंकटेशजी काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत होतो मी. पण कसं आहे ना, इतकं शोधलं, इतकं सगळे प्रयत्न केले, पण एवढ्या सगळ्या याच्यामध्ये मला व्यंकटेशजी एकही चूक सापडली नाही. काय परफेक्ट आणि मन लावून काम केलंय तुम्ही. खरंच व्यंकटेश मांडला, काय मनापासून काम केलंय, एक सुद्धा चूक नाहीये, अगदी व्यवस्थित जबाबदारीने सगळं काम केलंय. खरंच मांडलं व्यंकटेश, खरंच असाच कामाची मला गरज होती. तम जबाबदारी सांभाळली, माझी निवड चुकलेली नाहीये. एक नंबर व्यंकटेशजी, एक नंबर. म्हणतो काका किती घाबरलो होतो मी, का हो असं घाबरून दिलं? आता कुठे हसायला लागला, कुठे जीवात जीव आलाय, नाही तर इतका घाबरलो होतो काय सांगू. आता कुठे माझा जीव भांड्यात पडला बघा. काका का हो मला असं घाबरवलं? जगन्नाथजी म्हणता व्यंकटेश तेवढीच मज्जा, तेवढाच एक आनंद. आता हसायला लागलेले असतात आणि व्यंकटेशला फार फार आनंद झालेला असतो.
आता माझी नोकरी पक्की का? तुझं काय घेऊन बसलास रे बाबा? लेकरांनी पोटच्या गोळ्यासारखं माझ्या लेकराचा सांभाळ केला, एवढं सावरलंय तिला 7-8 वर्ष. पुढे नोकरी पैसा काहीही नसतं बघ. काका तुमचे खरं तर खूप खूप उपकार झाले. व्यंकटेश उपकार बिपकाराची भाषा करायची नाही, हात तर अजिबात जोडायची नाही. लग्नाचा बार उडून दिला ना व्यंकटेश, आईची चिंता पण मिटून जाणार. लग्न झाल्याशिवाय काहीच होणार नाही. काय बोलताय काका? मुलगी बघून ठेवली असते बघा मी. अरे वा, इतकी वर्ष थांबलो असतो मी. आज हो बोलली की आज लग्न करायला तयार आहे बघा. नाही मुलगी व्यंकटेश, नाव तरी सांग, माझ्याकडून काही होतंय का बघतो ना मी. इथं पोरीचं नाव तर सांगून बघतो. व्यंकटेश जगन्नाथजींना नाव सांगायला लागलेलं असतो की मला कोणती मुलगी आवडते, मी कोणत्या मुलीवर प्रेम करतो म्हणायला लागलेला. तेवढ्यात आजोबा करत हा अबीर पळतच आलेला असतो. तुमची हेल्प हवी असते बघा. जगन्नाथजी म्हणतात कशाला हेल्प हवी आहे रे तुला? छोटे सरकार, कशाच्या बाबतीत हेल्प हवी आहे तुम्हाला? स्कूलची पावसाळी सहल करायची आहे ना, त्यासाठी हेल्प हवी. पण सगळे मस्त फिरायला जाऊ की? म्हणता पावसाळी सहल अचानक? बुट्ट्या वांग्या, म्हणायचं काय रे नेमकी तुला? पावसाळ्यात कुणी सहल काढताय का? तसंच पडला नाही अजून तर पावसाळी सहल कुठून काढायची रे? आणि ओवीला बाहेर कुठेतरी जायचंय बघा. आम्हाला सहलीला जायचंय. 2-3 दिवस कुठेतरी बाहेर जायचंय म्हणजे जायचंय. आम्हाला धमाल करायची आहे, मज्जा करायची आहे. त्यासाठी बाबा म्हणजे आजोबा आम्हाला घेऊन जायला लावा म्हणजे लावाच. आणि तुम्ही म्हटल्याशिवाय ऐकत नसते बरं. आता अबीरने हट्टच केलेला असतो जगन्नाथकडे की आमची सहल काढा, आम्हाला जायचंय म्हणजे जायचंच बाहेर. सोबत खेळायला गप्पा मारायला वेळ मिळेनो. आम्हाला तसंही खेळायला वेळ मारायला वेळ घालवायला कुठे वेळ असतो? काय मग ती आली की क्लास करते आणि क्लास संपला की तिचे बाबा तिला घेऊन जातात. मला खेळायला कुणीच नसतं. मला ओवीसोबत खेळायचंय, खूप वेळ घालवायचा आहे, गप्पा मारायचा आहे. आणि मैत्रीण म्हणून ओवी मला खूप आवडते. त्यामुळे बाबा मला आणि ओवीला जास्त वेळ राहता येईल एकत्र अशी काहीतरी सहल काढा. आणि तुम्ही ठरवल्याशिवाय असं काही होऊ शकत नाहीये. माझं म्हणणं एवढं ऐका आणि कुठेतरी छान अशी सहल काढा बरं. जगन्नाथजी हसत असतात आणि आता अबीर काय म्हणतो त्या गोष्टीचा जरा विचार करत असतात. आता अबीर म्हणतोय म्हटल्यावर सहलीचं मनावर घ्यायलाच लागणार. काही झालं तरी सहल ही काढायलाच लागणार. जगन्नाथजी म्हणतात भारी कल्पना दिली आहे बुट्ट्या वांग्याने. खरंच एकत्र वेळ घालवण्याची सगळ्यांनाच जास्त गरज आहे. जास्तीत जास्त एकत्र राहिले की जरा विचारांची अदलाबदल होणार. जगन्नाथजी म्हणतात ही आयडिया भारी आहे आणि आता खरंच असंच करायला पाहिजे. ट्रिपला गेले आणि ओवीसोबत सारंग सुद्धा ट्रिपला गेला आणि सावली आणि सारंगमधले जे मतभेद आहे ते जर दूर झाले तर किती भारी होणार आहे. खरंच असंच व्हायला हवंय. त्यातलं अंतर या निमित्ताने तरी कमी होईल आणि त्यांच्यातलं अंतर खरंच कमीच व्हायला हवंय. खूप खूप अपेक्षा असते जगन्नाथला की सारंगने आणि सावलीने एकत्र यावं आणि आता ओवी अबीर सारंग सावली चौघांची एक फॅमिली व्हावी. ही कल्पना भारी आहे, एक नंबर कल्पना आहे, मला आवडली. भारी आहे. मी जरा तुझ्या आईशी बोलतो, विचारतो आणि मग काय ते तुला सांगतो. परवानगी देते का बघू. प्रयत्न करतोय बरं, तुला खात्रीने मी काही सांगत नाहीये. तुझ्या आईने जर परवानगी दिली तर तुझी सहल ट्रिप फिप काय ते जाऊ शकते. कळतंय का? हो आजोबा तुम्ही बोला आणि तिला परवानगी द्यायलाच लावा. तिला तुम्ही तयार करणं जबाबदारी तुमची. तर तो की रे मी तुझ्या आईला म्हणून म्हटलं की प्रयत्न करतो. डायरेक्ट नाही विचारणार बाबा, मी तिला फार घाबरतो. डेंजर येणारी तुझी आई. मग मी आधी ना प्रयत्न करतो. मला माहिती की तुमच्या प्रयत्नांना नक्की यश मिळणार म्हणजे मिळणार. आईला तुम्ही कन्व्हिन्स करणार यात काही वादच नाहीये. बिंदास तिच्याशी बोला आणि बिंदास परमिशन आणा की घट्ट अशी मिठी मारलेली असते. तुम्ही खूप बेस्ट आहे आजोबा, थँक्यू. आता इकडे सारंगच्या घरी जेवायला बसलेले असतात. मोनिका म्हणते किती छान वाटतंय ना सगळे सोबत जेवायला बसलो आपण. खरंच छान दिवस उगवलाय आजचा. अमृता सगळ्यांना जेवणासाठी वाढत असते. सारंग मोबाईलमध्ये काहीतरी बघत असतो. तो काय त्यांच्या टीममध्ये नसतो, फक्त जेवायला डायनिंग टेबलवर बसलेलं असतं. कधीच एकत्र नसतो. कुणाची वेळ काय तर कुणाची वेळ काय कधीच बरोबर नसतो. हो ना हो आई? तिला तो म्हणते हो ना, कधीच एकत्र आपण डायनिंग टेबलवर जेवायला बसत नाही. प्रत्येकाला आपापली कामं असतात आणि आपल्याला आपलं काय ते करायचं असतं. खूप बरं वाटतंय की सगळी माझी मुलं सुना सगळे एकत्र आहोत आणि छान असं आपलं जेवण चाललंय. तिला तर मला खूप छान वाटलेलं असतं. पण सारंग यांच्या टीममध्ये कुठेच नसतो. सारंगचं मोबाईलवर बघणं काहीतरी चाललेलं असतं. यांच्याशी काही बोलतही नसतो आणि काहीच नाही. मोनिका सगळ्यांच्या समोर चोंबड्यापणा करत असते. मग अमृताताई तुम्ही जेवायला बसा ना, आपण सगळे जेवायला बसलो की छान वाटेल की. चला ना बसा ना आमच्यासोबत. अमृता म्हणते नाही तुम्ही तुमचे जेवा, मला नाही बसायचं आता. तर जेवीन तुम्ही घ्या जेवून. बस की किती दिवसातून म्हटली ती बसा जेवायला. बस की अमृता बहिणी. म्हणतो किती दिवसानंतर योग आलाय सगळ्यांना एकत्र बसायचा. बस की ग बहिणी जेवायला. तू ग बहिणी बस. आता सारंगने आग्रह केलेला असतो तेव्हा कुठे अमृता विचार करते बसायचं की नाही. सारंगच्या म्हणण्यावर ती जेवायला बसलेली असते. सगळे जेवायला बसले ही अमृता मुद्दाम कोरापत काढत असते. सावलीला घर सोडून किती वर्ष झाले हो आई? आता मोनिकाकडे बघायला लागतो हिचं काय चाललंय. मग आता असा ठसका भरलेला असतो की पाणी घ्या की आई, पाणी घ्या ना. सावली जर तुमच्या समोर आली तर तुम्ही काय करायला म्हणजे रिॲक्ट काय व्हाल, काही कळेल का? कुमार म्हणतो मोनिका प्रॉब्लेम काय ग तुझा? का सारखा तोच विषय काढते? गप्प बसताच येत नाही का तुला? तिचं नाव या घरात घ्यायचं नाही. मोनिका तुला अक्कल नाही का ग? सारखं तेच करत असते. राजकुमार सगळ्यांच्या समोर चिडलेला असतो आणि खूप बोलायला लागलेलं असतं. कुणालाच तिचं नाव घेतलेलं आवडत नाही, पण तुला कसं आहे ना मुद्दाम तिचं नाव घ्यायचंच असतं. हो ना? तुला आवडतं विषय काढायला की आमचे मूड गेलेले चेहरे बघायला तुला आवडतं? मोनिका नेमकी प्रॉब्लेम काय ग तुझा?
तर मोनिकाने मुद्दामूच विषय काढलेला असतो. आता म्हणते आई खरंच माहित नव्हतं तुम्ही एवढ्या चिडताल. आय एम सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी आई, मला खरंच माहित नव्हतं तुम्हाला इतकं वाईट वाटेल. कुमार एवढं काय चिडतोय रे म्हणतो. चुकताय मोनिका वहिनी, तुम्ही खरंच चुकताय. काय होतं घरात कुणी गाणं गाणार नाही बरोबर ना, थोडीच गातीये ती, बाहेर जाऊन क्लास करतेय ना, म्हणजे नियम बाहेर जाऊन रियाज करतेय, नियम काय मोडलेला नाहीये. घरात गाणं गायचं नाही बरोबर या. करेक्ट आहे सारंग. तुझं नाव काय तिच्या जरा सांगतोच काय रे सारंग, कोणाकडे ती गाणं वगैरे शिकतीये. अडकलेलं असतो हिने प्रश्नच तसं विचारलेलं असतो. त्या गुरूंचं नाव सांग की सारंग. मुद्दा मोनिका तिलोत्तमाच्या समोर हा विषय काढत असते जेणेकरून सारंग सावलीचं नाव घेईल आणि घरात तमाशा उभा राहील. पण तो नाही माहिती तिच्या टीचरचं काय नाव आहे. स्कूलमध्ये शिकती एवढं माहितीये बाबा, कामात बिझी असतो. तुझं करेक्ट आहे, नसेल भेटला स्कूलच्या आतमध्ये जाणार, टीचरला वगैरे भेटणार. ते सारंग नको काही सांगायला जाऊ. अमृताताई तुम्हाला माहिती असेल ना कोण गुरु आहे, कोण शिकवतं, काय नाव आहे गुरूंचं. मला काही माहित नाही अमृता, काहीच माहित नाहीये मला. तिचा फॉर्म भरला एवढंच काय माझी ओळख आहे. मी कुणालाच काही बघितलं नाही आणि कुणाची नावं सुद्धा माहित नाहीये. मोनिका मुद्दाम खोदून विचारत असते यांना नावं, जेणेकरून तिलोत्तमाच्या समोर कुणीतरी नाव घेईल आणि सगळा पचका होऊन जाईल. सेफ्टी म्हणून काय वातावरण, कसं वातावरण एक चेक केलं पाहिजे की नाही. रे म्हणजे लेडीज आहे की जेंट्स आहे, कोण शिकवतं एक अंदाज आला असताना मला सुद्धा गाण्याच्या क्लासला पाठवायचे असं माझा विचार चाललाय. तिलोत्तमा म्हणते मोनिका काही गरज नाहीये शुभ्राला क्लासला पाठवायची, आत्ताच सांगते मी. आता क्लासला जाती ओवी ठीक आहे, पण पुढे जाऊन या घरातच रियाज करणार आहे ना आई, तेव्हा चालेल का तुम्हाला. आणि सगळ्यांच्या जेवाचा पचका करून टाकलेला असतो, कुणालाच ती जेवण जीव देत नसते. तिने अशी काय कुटाने चालू केलेले असतात, इकडचं बोलणं तिकडचं बोलणं. तिलोत्तमा जेवत नसते, सारंग जेवत नसतो, अमृता जेवत नसते आणि राजकुमार सुद्धा नाही. मोनिकाला यांना त्रास द्यायला, टॉर्चर करायला फार आनंद वाटत असतो. सुद्धा या घरात रियाज करायची ना, मोठी गायिका झाली तेव्हा तुम्ही तिला सपोर्ट करायला सुरुवात केलीच होती नाही. जाऊन आपली ओवी सुद्धा अशीच मोठी गायिका होणार, मग तिला सपोर्ट तर करायला लागणारच ना. तर मग आता चिडलेली असते मोनिका, घरात विषय नकोय आणि त्या पोरीचं नाव तर अजिबात घ्यायचं नाही. तुला पहिलं आणि शेवटचं सांगते, सारखं सांगायला लावू नको आणि तेच नाव परत माझ्यासमोर घ्यायचं नाही. मोनिका तोंड बंद करायचं. चाललंय काय नाही तिचं तिला माहिती, काहीच कुठे काही माहिती नाहीये, पण काय त्या पोरीचं पुराण गातीये देवाला माहिती. तिला तर आता चिडलेली असते आणि जेवत्या ताटावरून उठलेली असते. म्हणतो प्लीज आई तिच्यावर चिडू नकोस आणि जेवणावर तर राग अजिबात काढू नको, तू जेवण कर प्लीज. ती म्हणतो अन्नावरती राग काढू नको प्लीज आई, जेवण कर. पोट भरलंय रे, सावली पुराण ऐकलं ना, माझं पोट भरलंय राजकुमार, नाही जेवायचं मला. तर मग आता निघून गेलेली असते. मोनिकाने बरोबर वाट लावलेली असते सगळ्यांच्या जेवणाची. तरी ज्या प्रकारे रिॲक्ट झाली ना त्या प्रकारे तिला सगळं माहिती गुरुकुलात जाऊन आलेली दिसते असंच वाटतंय. उगाच म्हातारी एवढी चिडणार नाही आणि जेवत्या ताटावरून उठणार नाही. मोनिकाने बरोबर अंदाज लावलेला असतो. राजकुमार म्हणतो झालं का समाधान. सावली 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 1000 वेळेस त्या पोरीचं नाव घेत असते. घरात भांडणं होतात, आवडत नाही, तरी पण मोनिका तुझं तोंड राहत नाही हो की नाही. राजकुमार खूप चिडलेलं असतो. मोनिका तू काय करते मला सगळं कळतंय, पण तुला हे कळत नाहीये या घरात हा विषय बंद आहे, पण तरी सुद्धा सारखा तो विषय काढणं गरजेचं आहे का मोनिका. जिवंत एका मेली हे माहित नाहीये, पण तिचं पुराण काय थांबत नाहीये. विषय काढते का आणि कशाला मूड घालवते सगळ्यांचा माहिती आहे. एवढं टोकाचा विचार करते नाही, जेवत्या ताटावरून उठून जाते. मी आपली सहज बोलले राजकुमार, मला किती त्रास दिलाय माहितीये का तुला. नाही माहिती ना, मग शांत बस. पेपर काय दिले बोलता निघून काय गेली. दोष आईवर टाकला तिने, तिचं नाव पण नकोय. आता सारंग राजकुमार काय बोलतोय अगदी बारकाईने बघत असतो. ना सारंग तिला कधीच विसरला असेल. हो ना रे सारंग आता जेवण करत असतो, जेवण त्याने थांबवलेलं असतं. एक घास सुद्धा हे नवरा बायको जेवण जीव देत नाही. बिचारा सारंग आता ताट लोटतो आणि याच्या प्रश्नाचं उत्तर न देता तिथून चाललेलं असतो. कुमार आणि मोनिकाला फार छान वाटलेलं असतं की सारंग जेवत्या ताटावरून उठला आणि मोनिकाला तमाशा करून फार छान वाटलेलं असतं. का आता हसत असते, एन्जॉय करत असते. सारंग बिचारा जेवत्या ताटावरून उठून गेलेलं असतो. बघू आता काय चाललंय सावरी पुराण आणि सावलीच्या विषयावरून सारंग आता काय रिॲक्ट होणार. खरंच सावलीला जाऊन परत सारंग भेटणार का आणि सारंग आणि सावलीमध्ये परत मैत्री होणार का, हे जर बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणार आपल्याला उद्याचा भाग. हा भाग इथेच संपतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.